Good morning, my dear children. Last period we have we have begin a new lesson 1.4. Be smart. यशस्वी बना असं शीर्षक असलेले जे लेसन आहे, जो पाठ आहे, त्या पाठाला आपण मागच्या तासिकेला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण बी स्मार्ट यशस्वी बना नावाचं जे लेसन आहे, जो पाठ आहे, त्याच्यात आपण वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर ॲक्रॉस्टिक्स दुसरा पॉईंट होता ॲक्रॉस्टिक्स, त्याच्याविषयी देखील आपण चर्चा केली. त्याच्यानंतर तुम्हाला एक होमवर्क दिला होता की खाली जे अंडरलाईन वर्ड्स आहेत वाक्यामधील, ते अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, ते शब्द नाऊन आहेत का, वर्ब आहेत का, ॲडजेक्टिव्स आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला जो ब्रॅकेट होता, जो कंस होता, त्याच्यात तुम्हाला ती माहिती लिहायची होती. आणि ते काही मुलींनी म्हणजे 1-2 मुलींना सोडल्यानंतर इतर ज्या मुली आहेत त्या मुलींनी मात्र तो कालचा दिलेला जो वर्कशॉप होता किंवा गृहपाठ होता, होमवर्क होता, तो पूर्ण केलेलाच नाही. परत या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ते कंप्लीट करावं, ते पूर्ण करावं. चला तर आज आपण प्रत्यक्ष हे जे लेसन आहे बी स्मार्ट यशस्वी बना याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. जसं की आपण मागच्या तासिकेला देखील स्मार्ट जो वर्ड आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली होती की जो स्मार्ट आहे तो स्मार्ट त्या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये दिलेला होता आणि त्याविषयी आपल्याला सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायचीच आहे. बघा या ठिकाणी स्मार्ट बघा त्याच पेजवर टेक्स्ट बुक पेज नंबर 22 त्या ठिकाणी दिलेला आहे की स्मार्ट मीन्स व्हॉट. एस बघा त्या ठिकाणी एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, ए स्टँड फॉर अचिव्हेबल, आर स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाईम बाउंड. आणि याच विषयी आपण हे जे लेसन आहे बी स्मार्ट यशस्वी बना या लेसनच्या माध्यमातून प्रत्येक स्मार्टचं जे प्रत्येक लेटर आहे, प्रत्येक अक्षर आहे, त्याच विषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे अर्थ पण या ठिकाणी दिलेले आहेत आणि तेही आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. मग स्मार्ट जो आहे, एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, ए स्टँड फॉर अचिव्हेबल, आर स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाईम बाउंड असा त्यांचा अर्थ होतो. स्पेसिफिक म्हणजे काय, निश्चित तपशील असलेला जो असतो त्याला स्पेसिफिक म्हटले जाते. अँड मेजरेबल मोजता येण्याजोगा, अचिव्हेबल प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी, अँड टाईम बाउंड काल मर्यादित असा स्मार्टचा अर्थ होतो. आणि त्याविषयी पुढे सविस्तरपणे माहिती देखील दिलेली आहे आणि त्याविषयी आपण आज सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. चला तर हा जो ऑडिओ आहे तो ऐकण्यापूर्वीच तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे इंग्रजीचं टेक्स्ट बुक आहे ते टेक्स्ट बुक तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस मी पॅरेग्राफ नंबर 1 रीड आऊट करेल त्यावेळेस तुम्हाला पुस्तकात बघायचं आहे आणि त्यानुसार आपण अध्ययन करणार आहोत. बघा या ठिकाणी बी स्मार्ट पेज नंबर 22 तुमचं जे इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकावरील पेज नंबर 22वर हे लेसन दिलेलं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. बघा या ठिकाणी बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जिम म्हणजे काय, जिम मीन्स व्यायामशाळा असं आपण म्हणतो. जिम म्हणजे काय, व्यायामशाळा. अँड चॅम्पियन्स म्हणजे विजेते. चॅम्पियन म्हणजे काय, विजेते असा त्याचा अर्थ होतो. विजेते चॅम्पियन्स. ही चॅम्पियन्स आरंट इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ आर नॉट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स म्हणजेच क्रीडा स्पर्धांतील जे चॅम्पियन्स आहेत, जे विजेते आहेत ते विजेते
व्यायाम शाळेमध्ये मेड होत नाहीत म्हणजेच बनत नाहीत, म्हणजेच क्रीडा स्पर्धांतील विजेते व्यायाम शाळेत बनत नाहीत. तर त्यांना प्रत्यक्ष की जी कॉम्पिटिशन आहे, जी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये त्यांना की जे इतर जे स्पर्धक असतात त्यांच्याशी त्यांना स्पर्धा करावी लागते. आणि स्पर्धा केल्यानंतर जो आपलं सर्वस्व त्या स्पर्धेमध्ये अर्पण करतो तोच व्यक्ती त्या कॉम्पिटिशनमध्ये, त्या स्पर्धेमध्ये काय होत असतो, विजेता होत असतो. म्हणूनच सुरुवातीला या लेसनमध्ये असंच म्हटलं आहे की चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, की क्रीडा स्पर्धांतील विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम, अ विझन. डिझायर म्हणजे काय, इच्छाशक्ती. ड्रीम म्हणजे स्वप्न. विझन म्हणजे दृष्टी. की चॅम्पियन्स आर मेड फॉर समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम, अ विझन. म्हणजेच की दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये असलेल्या खोलवर, डीप इट इज, खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. की विजेते कसे निर्माण होतात, की त्यांच्यामध्ये डिझायर असेल, त्यांच्यामध्ये ड्रीम असेल, त्यांच्यामध्ये विझन असेल म्हणजे त्यांच्यामध्ये दृढ इच्छा असेल, डिझायर असेल, स्वप्न असेल, विझन असेल म्हणजे दूरदृष्टी असेल. यांसारख्या त्यांच्यामध्ये असलेल्या खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळेच काय होत असतात, विजेते होत असतात. की त्यांच्यामध्ये डिझायर असेल, अ ड्रीम असेल, अ विजन असेल तरच की जे चॅम्पियन्स आहेत, जे विजेते आहेत ते विजेते निर्माण होत असतात. जर त्यांच्यामध्ये ह्या बाबी नसतील, ह्या गोष्टी नसतील, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, ह्या गोष्टी नसतील तर तो त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कधीही चॅम्पियन म्हणजेच विजेता होऊ शकत नाही. म्हणून कोणतंही ध्येय असेल, कोणतंही स्वप्न असेल, कोणतंही लक्ष्य असेल, ते जर आपल्याला कंप्लीट करायचं असेल, प्रत्यक्षात अचीव करायचं असेल, प्रत्यक्षात साध्य करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर आपल्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नसतील तर आपण ते आपलं स्वप्न, आपलं गोल, आपलं ध्येय, आपलं लक्ष्य आपण प्रत्यक्षात पूर्ण करू शकत नाही. म्हणून प्रत्येकामध्ये दृढ इच्छा की हो मला ते पूर्ण करायचंच आहे, माझं जे गोल आहे, माझे जे स्वप्न आहे ते मला प्रत्यक्षात पूर्ण करायचं आहे, अशा प्रकारची दृढ इच्छा असेल तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकतात. किंवा माझं स्वप्न काय आहे की ते जे गोल आहे, ते जे लक्ष्य आहे ते प्रत्यक्षात मला साध्य करायचं आहे, मला पूर्ण करायचं आहे, अशा प्रकारचं ड्रीम तुमचं असेल तर ते तुम्ही सहजपणे साध्य करू शकतात. किंवा दूरदृष्टी की आता मी लक्ष्य, ध्येय, स्वप्न मी पाहिलं आणि पुढील 1-2 दिवसात मला प्रत्यक्षात ते पूर्ण करता येईल, असं आहे का? असं पॉसिबल आहे का? हे पॉसिबल नाही आहे, हे शक्य नाहीच. त्यासाठी दूरदृष्टी, की त्यासाठी आपल्याला हार्डवर्क करावं लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील, तेव्हाच ते प्रत्यक्षात आपलं जे गोल आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य प्रत्यक्षात काय होईल, पूर्ण होईल. म्हणूनच या ठिकाणी रायटर आहे ते देखील म्हणतात की चॅम्पियन्स आरंट मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ ड्रीम, अ डिझायर, अ विझन. की दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळेच विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्किल आणि विल म्हणजे स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा किंवा इच्छाशक्ती आपण म्हणतो. की विजेते व्हायचं असेल, विजेते निर्माण व्हायचे असतील तर त्या व्यक्तीमध्ये कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्याच्यात असणे आवश्यक आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात असणे आवश्यक आहेच. की दे हॅव टू हॅव म्हणजे असणे, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल
की कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्याच्यात असणे आवश्यकच आहे. तेव्हाच तो काय होऊ शकतो, विनर होऊ शकतो, चॅम्पियन होऊ शकतो, विजेता होऊ शकतो. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. की कौशल्य तर प्रत्येकाकडे असतातच, त्या आपल्यामध्ये लपलेले असतात ते आपण प्रत्यक्षात दाखवणे गरजेचे आहे. आणि ते कौशल्य, ते स्किल आपल्यामध्ये असतात, दडलेले असतात, लपलेले असतात, पोटेन्शियल असतात प्रत्येकामध्ये. पण ती दाखवण्याचीच जर आपल्यामध्ये इच्छाशक्ती नसेल तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी रायटर आहे ते देखील म्हणतात, पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती मजबूत असायला हवी. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर म्हणजे बळकट किंवा मजबूत दॅन द स्किल. पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. की मला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मला पास आऊट व्हायचंच आहे, ही जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर तुम्ही त्याच्यात नक्कीच काय होऊ शकतात, यशस्वी होऊ शकतात. म्हणून इच्छाशक्ती प्रत्येकाची, कोणतंही स्वप्न, कोणतंही ध्येय, कोणतंही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये इच्छाशक्ती स्ट्रॉंगर असणे, इच्छाशक्ती मजबूत असणे, इच्छाशक्ती भडकट असणे गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपलं लक्ष्य, आपलं ध्येय, आपलं स्वप्न, आपली इच्छा आपण प्रत्यक्षात काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. म्हणूनच रायटर देखील म्हणतात, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल म्हणजे काय, यशस्वी. प्रोफेशनल्स व्यावसायिक. अँड थ्राईव्ह म्हणजे काय, उत्कर्ष. थ्राईव्ह मीन्स वॉट, उत्कर्ष किंवा भरभराट होणे म्हणजेच प्रगती होणे, उत्कर्ष होणे. थ्राईव्ह म्हणजे काय, उत्कर्ष होणे किंवा भरभराट होणे म्हणजेच प्रगती होणे असाही त्याचा अर्थ होतो. की सक्सेसफुल प्रोफेशनल व्यावसायिक, सक्सेसफुल यशस्वी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्स इन द सेम मॅनर. की कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे त्यांची काय होते, प्रगती होते, भरभराट होते, उत्कर्ष होतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. की प्रत्येकामध्ये काय असते, नॅचरल टॅलेंट असते प्रत्येकामध्ये. प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी बुद्धी कौशल्य असतातच. असा एकही व्यक्ती नाही की तो उपजत बुद्धी कौशल्य घेऊन जन्माला येत असतो. तेच या ठिकाणी म्हणायचं आहे की वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. की आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्य घेऊनच जन्माला येतो. की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस तो त्यासोबतच जो टॅलेंट आहे, जी बुद्धी आहे, ती बुद्धीसुद्धा सोबत घेऊन येत असतो. म्हणूनच लेखक म्हणतात की वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. की आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्य घेऊन जन्माला येतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. इफ वी यूज दॅट टॅलेंट म्हणजे बुद्धिमत्ता असा आपण त्याचा अर्थ घेऊ. टू सेट अवर गोल्स. गोल म्हणजे ध्येय, लक्ष्य. सेट म्हणजे स्थापित करणे. इन लाईफ वी कॅन इझिली म्हणजे सहजपणे. गेट म्हणजे मिळवणे. सक्सेस म्हणजे यशस्वी इन लाईफ. बघा या ठिकाणी की इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. की या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे आपण उपयोग केला, वापर केला तर आपण निश्चितच जीवनात काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाकडे उपजत बुद्धी कौशल्य असतात आणि त्या बुद्धी कौशल्यांचा जर आपण आयुष्यातील, जीवनातील जे ध्येय आहे ते ध्येय मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी योग्य प्रकारे त्या बुद्धी कौशल्याचा वापर केला तर आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि ते बुद्धी कौशल्य प्रत्येकामध्ये उपजत म्हणजेच जन्मतःच
आपल्यामध्ये ते उपजत बुद्धी कौशल्य असतातच, पण त्या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील जे गोल आहे, आयुष्यातील जे ध्येय आहे, ते साध्य करण्यासाठी त्या बुद्धी कौशल्याचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपण निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. परंतु त्या उपजत बुद्धी कौशल्याचा आपण योग्य प्रकारे ध्येय मिळवण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी त्याचा योग्य वापर केला, उपयोग केला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि ते बुद्धी कौशल्य प्रत्येकामध्ये असतातच, परंतु त्याचा आपण योग्य प्रकारे काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अचीव म्हणजे साध्य करणे, प्राप्त करणे. गोल्स ध्येय. जर आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. आता तुम्ही ध्येय ठरवलं की मला SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये 85% मिळवायचे आहेत, हे तुमचं गोल आहे. परंतु त्यासाठी जर तुम्ही प्रत्यक्षात अभ्यासच केला नाही तर तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे लक्ष्य आहे, ते लक्ष्य प्रत्यक्षात पूर्ण होईल का? होणारच नाही ना. लक्ष्य तुमचं आहे 80, 85, 90% मिळवणे, आणि त्यासाठी तुम्ही वर्षभर परिश्रम घेतलाच नाही, वर्षभर तुम्ही अभ्यास केलाच नाही, तर तुम्हाला प्रत्यक्षात तेवढे टक्के, तेवढे मार्क्स तुम्हाला मिळवता येतील का? मिळवता येणारच नाही ना. गोल ठरवलं की मला फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचं आहे, जिल्हाधिकारी व्हायचं आहे, आणि त्यासाठी जर तुम्ही परिश्रम घेतलाच नाही, त्यासाठी तुम्ही हार्डवर्क केलाच नाही, अभ्यास केलाच नाही, तर ते प्रत्यक्षात पूर्ण होईल का? होणारच नाही ना. बघा, म्हणूनच की वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन. ॲक्शन म्हणजे कृती. टू अचीव देम. आपले जे ध्येय आहे, आपण निश्चित केलेले जे ध्येय आहे, स्वप्न आहे, लक्ष्य आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ते स्वप्न, ते ध्येय, ते लक्ष्य प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावी लागते? कृती करावी लागते. आणि जर आपण प्रत्यक्षात कृती केलीच नाही तर त्याच्यात आपल्याला यश देखील मिळणार नाही. पुढचा पॅरेग्राफ बघा या ठिकाणी. फर्स्ट जो पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला कळाला का या ठिकाणी? नेक्स्ट पॅरेग्राफ आपण बघूया आता. पुढचा पॅरेग्राफ बघा. Setting goals have two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Setting goals म्हणजे ध्येय स्थापित करणे. Setting goals have two valuable assets. Valuable म्हणजे महत्त्वपूर्ण. And asset म्हणजे काय? Asset means what? मालमत्ता, संपत्ती असाही त्याचा एक अर्थ होतो. किंवा मग या ठिकाणी आपण त्याचा अर्थ घेऊ पैलू किंवा घटक असंही त्याचा अर्थ होतो. ॲसेट्स, मालमत्ता, संपत्ती किंवा पैलू किंवा घटक. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे काय? कल्पकता असाही त्याचा एक अर्थ होतो. किंवा नवनिर्मिती क्षमता. ओरिजिनॅलिटी, कल्पकता किंवा नवनिर्मिती क्षमता. अँड स्टेपिंग स्टोन म्हणजे दगड. स्टेपिंग म्हणजे पाय उतार असाही त्याचा एक अर्थ होतो. स्टेपिंग. अँड स्टेपिंग स्टोन मैलाचा दगड असाही त्याचा अर्थ होतो. मैलाचा दगड असा त्याचा अर्थ होतो. अँड इल्युमिनेट म्हणजे भ्रमनिराश किंवा मग प्रकाशित करणे. भ्रमनिराश किंवा प्रकाशित करणे असा त्या दोघांचा अर्थ होतो. बघा या ठिकाणी. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. पाथ म्हणजे काय? मार्ग किंवा रस्ता. असा त्याचा अर्थ होतो. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे कल्पकतेची समज किंवा नवनिर्मितीची क्षमता.
किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजे स्टेपिंग स्टोन. स्टेपिंग स्टोन असं आपण त्याला म्हणतो. की ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण जे ॲसेट्स आहेत, पैलू आहेत, ते पैलू आपण लक्षात घेतले पाहिजेत. ती म्हणजे कोणती? कल्पकतेची समज म्हणजेच सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि स्टेपिंग स्टोन आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. गोल्स put one at the helm of life, pursuing them acknowledges and better future situations. गोल्स म्हणजे ध्येय. ॲट द हेल्म म्हणजे काय? हेल्म मीन्स व्हॉट? प्रमुखपदी असाही त्याचा एक अर्थ होतो. प्रमुखपदी हेल्मचा एक अर्थ काय होतो? प्रमुखपदी. किंवा मग दुसरा एक अर्थ होतो धुरा सांभाळणे असाही त्याचा एक अर्थ होतो. पर्शुविंग म्हणजे पाठपुरावा करणे. पर्शुविंग म्हणजे काय? पाठपुरावा करणे. अँड एक्नॉलेजेस म्हणजे काय? एक्नॉलेजेस मीन्स व्हॉट? स्वीकार करणे किंवा पोच देणे किंवा शाश्वती असाही त्याचा अर्थ होतो. एक्नॉलेजेस म्हणजे काय? स्वीकार करणे किंवा पोच करणे किंवा मग शाश्वती असाही त्याचा अर्थ होतो. अँड फ्युचर म्हणजे भविष्य. फ्युचर म्हणजे काय? भविष्य. फ्युचर मीन्स व्हॉट? भविष्य असं म्हणतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, पर्शुविंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर लाईफ. ध्येयांमुळे की जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे बेटर म्हणजेच उज्ज्वल भविष्याची शाश्वती देखील मिळते. शाश्वती इट इज एक्नॉलेजेस की गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, पर्शुविंग देम एक्नॉलेजेस ऑफ बेटर फ्युचर सिच्युएशन्स. की ध्येयांमुळे जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपल्या जीवनाची जी सूत्रे आहेत ती योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. म्हणजे जे ध्येय आहे ते ध्येय आपण स्थापित केले, सेटिंग केले आणि त्याच्यानंतर त्याची जी जीवनातील ते जे ध्येय आहे ते ध्येय निश्चित केल्यानंतर ते सूत्रे जर आपण योग्य प्रकारे आपल्या हाती घेऊ शकलो आणि मला फ्युचरमध्ये मला भविष्यामध्ये मी जे आज गोल सेटअप केले आहे, सेटिंग केले आहे, स्थापित केले आहे त्याचा मी पाठपुरावा करीत राहिलो म्हणजेच मला माझ्या भविष्यामध्ये हे ध्येय, हे लक्ष्य, हे स्वप्न पूर्ण करायचं आहे हे मी सतत माझ्या डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मला माझ्या आयुष्याची उज्ज्वल भविष्याची मी त्या ठिकाणी मला काय मिळू शकते? शाश्वती मिळू शकते. की हो मला खरंच फ्युचरमध्ये भविष्यातील पुढील 10-12 वर्षामध्ये माझं जे स्वप्न आहे, माझं जे लक्ष्य आहे, माझं जे ध्येय आहे ते ध्येय मला प्रत्यक्षात पूर्ण करायचं आहे आणि याची जाणीव मला वारंवार होत राहिली तर उज्ज्वल भविष्याची मला काय मिळू शकते? शाश्वती मिळू शकते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. की दे हेल्प टू स्टिअर म्हणजे काय? योग्य मार्ग दाखवणे किंवा मार्गदर्शन करणे. स्टिअरचा एक अर्थ होतो जहाज असाही त्याचा एक अर्थ होतो किंवा योग्य दिशेने चालवणे असाही त्याचा एक अर्थ होतो किंवा योग्य दिशा दाखविणे किंवा मार्गदर्शन करणे. स्टिअरचा अर्थ काय? योग्य मार्गदर्शन करणे किंवा योग्य दिशा दाखवणे. ड्रिफ्टिंग म्हणजे काय? वाहत जाणे असाही त्याचा एक अर्थ होतो. ड्रिफ्टिंगचा एक अर्थ काय? वाहत जाणे. आणि दुसरा अर्थ भरकटणे. भरकटणे असाही त्याचा अर्थ होतो. लेटिंग म्हणजे काय? कळविणे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन.
हॅपन. की ध्येय समोर असेल तर आयुष्याची जी गाडी आहे ती गाडी रुळांवरून न घसरता किंवा जी जीवनरूपी नौका आहे, स्टिअर नौका, जहाज, जीवनरूपी जी नौका आहे ती नौका न ड्रिफ्टिंग होता, न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. म्हणजे ध्येय समोर असेल. आता तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे. हे जर ध्येय तुमचं निश्चित असेल, तुमचं स्वप्न निश्चित असेल, तर तुमची आयुष्याची जी गाडी आहे ती गाडी रुळांवरून न घसरता किंवा जी जीवनरूपी नौका आहे, जहाज आहे, ती न ड्रिफ्टिंग होता, न वाहता, न भरकटता ती ठरवलेल्या सुरळीत मार्गांवरून पुढे नेता येते. कारण समोर तुमचं काय आहे? स्वप्न आहे, ध्येय आहे, लक्ष आहे आणि तो रस्ता त्या ठिकाणी जात आहे. कारण ध्येय तुमचं निश्चित आहे आणि त्याच मार्गाने आम्हाला जायचं आहे. आणि हे जे निश्चित असेल तर तुमच्या आयुष्याची जी गाडी आहे ती गाडी रुळांवरून न घसरता किंवा जी जीवनरूपी नौका आहे ती न भरकटता, न भटकता ती ठरवलेल्या मार्गावरून सुरळीतपणे तुम्हाला पुढे नेता येते. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा या ठिकाणी. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. क्वाईट चॅलेंजिंग. क्वाईट म्हणजे जोरदार. क्वाईट मीन्स व्हॉट? जोरदार. एपियर म्हणजे एपियर मीन्स व्हॉट? मागच्या वेळेस पण आपण याचा अर्थ पाहिला होता. एपियर म्हणजे दिसणे. चॅलेंजिंग म्हणजे आवाहनात्मक. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. क्वाईट म्हणजे जोरदार, चॅलेंजिंग आवाहनात्मक, दिसणे. सेटिंग गोल्स मे अपियर म्हणजे दिसणे, इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग म्हणजे ध्येय निश्चित करणे आपल्याला सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय, म्हणजेच या ठिकाणी क्वाईट अतिशय काय असते? आवाहनात्मक असते. ध्येय निश्चित करायचं आहे. ध्येय आपण सहज म्हणतो की माझं भविष्यातील हे स्वप्न आहे. आपण सहजपणे सांगतो ना, सहजपणे. आत्ता आपण सहजपणे सांगू शकतो की मला फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, शिक्षिका व्हायचं आहे. हे ध्येय आहे, हे स्वप्न आहे आणि ते आपण सहजपणे सांगू शकतो. बघा, सहजपणे. म्हणूनच सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. की ध्येय निश्चित करणे सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी, कित्येक लोकांसाठी ते अतिशय काय असते? आवाहनात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. फिअर म्हणजे भीती. कशाची? फेल्युअर म्हणजे काय? अपयश असा आपण त्याचा अर्थ घेऊ. फिअर म्हणजे भीती, फेल्युअर म्हणजे काय? फेल्युअर मीन्स व्हॉट? अपयश. अवॉइडेड टाळणे. अवॉइडेड म्हणजे काय? टाळणे. अवॉइडेड. अँड ॲब्सेन्स म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा काय अर्थ घेऊ? अभाव किंवा अनुपस्थित असा आपण त्याचा अर्थ घेऊ. ॲब्सेन्स अभाव असणे किंवा अनुपस्थित असा त्याचा अर्थ घेऊ. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. की कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आता गोलच नसेल तर अपयशाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. कारण फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये माझा कोणत्याच प्रकारचा ध्येय नाही. मला काहीच करायचं नाही. बस जोपर्यंत मला शिकायचं आहे तोपर्यंत मला शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आहेच जे सगळ्यांनाच माहीत आहे काय आहे ते. फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत शिकायचं. आपली इच्छा किंवा कुटुंबाची इच्छा तोपर्यंत शिकायचं. बस त्याच्यानंतर आहेच. मग असं कोणाचं असेल तर मग त्याला अपयशाची भीती टाळता येते. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5 steps approach. After all, one has to decide what one wants to achieve in the end. After म्हणजे नंतर, wants म्हणजे पाहिजे, achieve म्हणजे साध्य करणे, decide म्हणजे ठरविणे.
डिसाईड मीन्स व्हॉट, ठरविणे. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचं हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. पण शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते, की मला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे, माझं ध्येय काय आहे, माझं लक्ष काय आहे, माझं स्वप्न काय आहे, हे प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवायचं असतं. कोणी सांगते म्हणून आपण ते ध्येय, ते लक्ष, ते स्वप्न ठरवू नये, कारण त्यात आपण बहुतांश वेळेस आपल्याला त्याच्यात काय मिळत असतं, अपयश मिळत असते. म्हणूनच की प्रत्येकाने आपल्या मनानुसार आपलं स्वप्न, आपलं ध्येय, आपलं लक्ष स्थापित केले पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी म्हणतायत की शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवायचे असते. टू एकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड टू 5 स्टेप अप्रोच. एकम्प्लिश काय म्हणता येईल, अप्रोच म्हणजे काय, दृष्टिकोन असा आपण म्हणतो अप्रोच. अँड रिकमेंड शिफारस किंवा सल्ला देणे. रिकमेंड म्हणजे काय, शिफारस किंवा सल्ला घेणे. एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञ, एक्सपर्ट्स म्हणजे काय, तज्ज्ञ. अँड रिकमेंड म्हणजे शिफारस किंवा सल्ला देणे, एक्सपर्ट्स तज्ज्ञ. अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. बघा या ठिकाणी टू एकम्प्लिश गोल्स म्हणजे ध्येय, एक्सपर्ट्स तज्ज्ञ, रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. या ठिकाणी की ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सुचवतात किंवा सांगतात किंवा सल्ला देतात. टू एकम्प्लिश म्हणजे पूर्ण करणे. एकम्प्लिश म्हणजे काय, पूर्ण करणे असाही त्याचा अर्थ होतो. एकम्प्लिश पूर्ण करणे किंवा यशस्वी होणे. एकम्प्लिश पूर्ण करणे किंवा यशस्वी होणे. टू एकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. की ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सल्ला देतात. आता ते 5 पायऱ्यांचा मार्ग कोणता आहे आणि त्याचा स्वीकार करावा असे तज्ज्ञ लोक या ठिकाणी सल्ला देतात. आणि त्याचविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा स्मार्ट जे ध्येय आहेत त्या ध्येयांविषयी आता आपल्याला प्रत्यक्षात माहिती घ्यायची आहेत आणि ती आपण पुढच्या तासिकेला, पुढच्या पिरियडला त्याविषयी म्हणजे जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक की ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा जे 5 स्टेप्स आहे त्याचा मार्ग स्वीकारावा असे जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक आपल्याला काय देतात, सल्ला देतात. ध्येय साध्य करण्यासाठी या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सांगतात. आणि ते 5 मार्ग कोणते आहेत जे स्मार्ट आहे त्यांविषयी आपण पुढच्या तासिकेला माहिती घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपण थांबूया. हॅव अ नाईस डे. याविषयी काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही हमखास मला विचारू शकतात. धन्यवाद.